कोकणात गेलो तरी आम्ही चिकनला अजिबात सुट्टी दिली नाही. आमच्या दोन्ही गाड्यांची चुकामुक झाल्यामुळे आम्ही मुद्दाम लाडकर बीचला आल्यागत झालतं आम्हाला. आता आलोच तर बीचवर आल्यासारखी मजा पण करून घेऊया की म्हणलं, कारण आता वाट बघत बसण्यात काय अर्थ पण नव्हता. बीचवर आमच्याशिवाय कोण माणूस नसलं तरी किनाऱ्यावर हॉटेल बिटेल लय खतरनाक होती. तिकडं तर एक नाव पाणी सोडून जमिनीवरच तरंगत होती. जाऊ दे म्हणलं, कोकणात आल्यावर सगळीच निवांत असतात म्हणून नाव पण असेल. आपण आपलं गपगुमानं समुद्रात जाऊन आपल्या स्टाईलने डान्स करूया. पण आमच्या अनुश्रीनं समुद्र पहिल्यांदाच बघितलेला, त्यामुळे तिला काय कळतच नव्हतं पुढनं फेसाचं काय यायला लागले. मात्र तिला गारगार एक नंबर वाटत होतं. तिथलं तेवढं झाल्यावर मग आम्ही बीचवरच असलेल्या सागर सावली हॉटेलला खादडायला गेलो, कारण खादाडल्याशिवाय पुढच्या मोहिमेला पावर येणार नव्हती. ह्या गोष्टीचा आढावा घेऊन बैड्यानं मेनू कार्ड पाठ करून ऑर्डर दिली. मी तर वर पंखा कसा फिरतोय बघत होतो. तेवढ्यात माझी नजर खिडकीतनं खसखुस आवाज येत होता तिकडे गेली. कसला भारी समुद्रावर हिरवा गार नजारा दिसत होता. पण लगा तेवढ्यात आमची ऑर्डर यायला चालू झाली, त्यामुळे हाय असा नजारा खिडकीतून फक्त लॉलीपॉपवर फोकस केला. मग वाडावाडीचा कार्यक्रम पण उरकून घेतला. तेवढ्यात लॉलीपॉप मला तुम्हाला जरा लाज वाटत होती की कोकणात आलाय तरी मासं सोडून चिकनच खायला लागला म्हटलं. पण इकडे काय तर आमच्या अनुश्रीचा चमच्याचा मॅटर झालता, कारण बाहेर गेल्यानंतर ती चमच्याशिवाय काय खात नाही, कारण तिला लय गरीबावानी वाटत. मी आपला इकडे माझ्या लॉलीपॉपला समजून घेत होतो, तेवढ्याच बड्यानं आवळ्याचा सोडा मागवला आणि म्हणला मला की कोकणात आल्यावर सगळं प्यायला लागतंय. आवळा सोड्याचा पाहुणचार होस तर मग आमची मेन कोर्सची ऑर्डर आली. त्यात पण आमच्या बैड्यानं मालवणी चिकन हंडी मागवलेली. कोकणी डिश मागवून पण चिकन आमच्याकडे रागानं का बघत होती ती आम्हाला कळलंच नाही. जाऊ दे म्हणलं, रागात असली तरी चिकन हंडी लय भारी दिसत होती म्हणून अजून तिच्या पप्पी घ्यायच्या एवढं जवळ जाऊन बघितलं आणि नाजूक रोटीचा तुकडा काढून तिला खायलाच चालू केलं. गाडी चालून भुका एवढ्या लागलेल्या की दुसरीकडे कुणाकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून चिकन मालवणीचा फडशा पाडला.